आरटी प्रवेश 2026-27 चौथ्या यादीतील पालकांना प्रवेश घेण्यासाठी 10/7/2026 ही मुदत आहे. इथे आपण आर टी ईच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे. एकूण जागा ह्या ज्या काही आजपर्यंत आर टी ईने डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत त्या जागा सोडून आर टी ईकडे आज अखेर फक्त 9,200च्या आसपास वगैरे जागा शिल्लक आहेत आणि ह्या सर्व जागा चौथ्या आणि पाचव्या यादीतील पालकांना मिळणार आहेत. आर टी ईने जरी चौथ्या यादीतील पालकांसाठी मुदतवाढ केलेली असली तरीसुद्धा चौथ्या आणि पाचव्या यादीतील दोन्हीही पालकांना समान संधीही असणार आहे. तर पालकवर्गांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर टी प्रवेश 2026 चौथ्या आणि पाचव्या यादीतील पालकांना कशी संधी असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघायचं आहे जी काही आर टी ईची मुदत वाढ झाली, कारण इथे फक्त 3 अंकीचं ॲडमिशन झालेले आहेत आणि जवळपास ज्या काही जागा होत्या त्या जागांच्या 50% देखील ॲडमिशन झालेले नाही. इथे आपण बघायचे आहे की चौथ्या यादीमध्ये किती जागा होत्या तर चौथ्या यादीमध्ये 2022 जागा ह्या आर टी ईने सिलेक्शन केल्या होत्या. त्या सिलेक्शन केलेल्या जागांपैकी फक्त 875 ते 76 जागा ह्या डिस्ट्रीब्यूट ॲडमिशन झालेले आहे. म्हणजे जवळपास 1100 ते 1150 जागा ह्या शिल्लक होत्या. त्याचमुळे आर टी ईने मुदतवाढ केली. तर ही संधी कशी आहे की आता आपणास मुदतवाढ मिळाली आहे. आज 7 तारीख आहे, म्हणजे आपणास अजून 4 दिवस आहे. या 4 दिवसामध्ये आपण ॲडमिशन प्रोसेस ही करून घ्यायची आहे. कारण ही मुदतवाढ होण्या अगोदर बराच दिवस मुदत ही मिळाली चौथ्या यादीतील पालकांना, तरी देखील 4 अंकी ॲडमिशन इथे झालेले नाही. याचे कारण असे आहे की बऱ्याचशा पालकांनी आर टी ईची वाट बघून नंबर न लागल्यामुळे किंवा चांगली शाळा न मिळाल्यामुळे, मनाजोग्य शाळा न मिळाल्यामुळे प्रायव्हेट ठिकाणी वगैरे ॲडमिशन घेतलेले आहेत. त्यामुळे इथे चौथ्या यादीमध्ये जागा ह्या आपल्याला कमी भरताना दिसत आहेत. अशातच पाचव्या यादीतील पालकांना कशी संधी आहे की जर हा स्पीड असाच राहिला तर जागा ह्या 8,500 ते 9,000च्या आसपास शिल्लक राहतील आणि एवढ्या जागा ह्या सर्व जागा पाचव्या यादीतील पालकांना मिळण्याची शक्यता आहे. सर्व वेळेला मिळतील असे नाही, पण जेवढ्या पाचव्या यादीतील जागामध्ये लॉटरी लागेल तेवढ्या जागा ह्या त्या पालकांना मिळतील. तर पालकवर्गांनो, जरी चौथ्या यादीमध्ये मुदतवाढ झालेली असली तरी संधी ही दोन्ही पालकांना समान आहे आणि व्हेरिफिकेशनसाठी 10/7 पर्यंत मुदत अर्ज करण्याची, म्हणजे व्हेरिफिकेशनचा अर्ज करण्याची मुदत ही 10/7 पर्यंत वाढवलेली आहे. तरी दोन्ही यादीतील पालकांनी पटापट आपले डॉक्युमेंटेशन तयार करून व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. पाचव्या यादीला अजून वेळ आहे. तुर्तास तरी दोन्ही यादीतील पालकांना समान संधी ही असणार आहे आणि या संधीचा फायदा हा दोघांनीही घ्यायचा आहे. तर पालकवर्गांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.